नमस्कार, हे व्हीजीएल कुकिंग चॅनल आहे. आज आपण करत आहोत दुधी वडी. अतिशय स्वादासाठी गोड अशी ही चवदार दुधी वडी. सगळ्यात प्रथम दुधीचं साल काढून घ्यायचं आहे आणि हे साल काढलेला दुधी हा बर्फाच्याच पाण्यामध्ये डायरेक्ट ठेवायचा आहे आणि बर्फाच्याच पाण्यामध्ये किसून घ्यायचा आहे. किसणीच्या जाड बाजूने हा दुधी किसून घ्यायचा आहे. तसंच एका बाजूला पॅनमध्ये त्या किसाच्या दुप्पट दूध घालायचं आहे. ते तापत ठेवायचं आहे आणि हा जो गार पाण्यामध्ये घातलेला किस आहे तो साधारण थोडंसं पाणी पिळून त्या दुधात डायरेक्ट घालायचा आहे. असं केल्याने दुधाचा किस अजिबात काळा पडत नाही. थंड पाण्यामध्ये जेव्हा दुधी आपण किसतो किंवा सोलून ठेवतो तर तो काळा पडत नाही. तर अशा पद्धतीने ह्या दुधामध्ये हा दुधीचा किस पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे आणि दूध पूर्ण आटून कमी होईपर्यंत हे गॅसवर ठेवायचं आहे. मध्ये मध्ये हे ढवळत राहायचं आहे की जेणेकरून खाली लागता कामा नये. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे. अशा पद्धतीने हे दूध पूर्ण आपण बघू शकता पूर्ण आटलेलं आहे आणि ते किसामध्ये पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि त्याला एक खव्याचा थोडासा टेक्स्चर आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण पाव वाटी साखर घालतो आहोत. म्हणजे साधारण 5 चमचे साखर आपण घालत आहोत. आता ह्या साखरेने सुद्धा ह्याला परत पाणी सुटेल. ते पाणीसुद्धा पूर्ण आटवायचं आहे. ही वेलची पावडर घातली आणि हे पाणी आटेपर्यंत थोडंसं मध्ये ढवळत राहून हे पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे. आता हे आटल्यानंतर त्याच्यामध्ये काजू आणि बदाम याचे बारीक काप चिरून घातलेले आहेत. हे ऐच्छिक आहेत, हे नाही घातले तरी चालेल, काही हरकत नाही. अशा पद्धतीने हे वडी थापण्याकरताचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण एका ट्रेमध्ये तुपाचा हात लावून त्याच्यावर हे मिश्रण घालायचं आहे आणि वडीसाठी सारखं करून घ्यायचं आहे. व्यवस्थित चारी बाजूनी घट्ट असं दाबून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण दूध आणि पाणी ह्याच्यातून आटवून असं घट्टसर तयार झालेलं आहे की ज्याच्यामुळे त्याची वडी तयार होऊ शकते. आणि ही अशी मधोमध घेतलेली आहे आपण वडीची बाजू की त्याला व्यवस्थित आकार यावा चौकोनी असा, म्हणून ती मधोमध घेतलेली आहे. याच्यावर हा पिस्ता आपण लावलेला आहे, वरती थापलेला आहे. आता हे वडीचं मिश्रण अर्धा तास थंड करत ठेवून द्यायचं आहे आणि अर्ध्या तासाने ह्याच्या वड्या आपण पाडतो आहोत. तर अशा पद्धतीने छान वड्या पडतात आणि चिकटत नाहीत आणि सुरेख वड्या ह्या अरेंज होतात. बशीमध्ये आपण घालूया. तर अशा ह्या कमी गोड आणि दुधाचा गोडवा असलेल्या दुधी वड्या आपल्या तयार झाल्या आहेत. हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा.